रमा मॅडम, डॉक्टर रमा मॅडम आणि डॉक्टर आनंद सर या सर्वांनी क्लॅपिंग करायचे बॉस. क्लॅपिंग करायचे. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. यस, बहुत बढ़िया. यस, कंटिन्यू. यस सर. यस, माझं नाव अनिल मंगरुळे आहे. मी फिजिकलीच नाही तर मेंटली सुद्धा ते एवढे प्रिपेअर असतात की ह्यावेळेस आम्ही ज्यावेळेस भेटायला गेलो तेव्हा त्यांनी फोनवर सांगितलं की मला ब्रेन हेल्थ आणा, अलो प्लस आणा आणि त्यानंतर ओमेगा 3 फॅटी ऍसिड म्हणजे हर्बा लाईफलाईन आणा म्हणून सांगितलं. आणि मोठ्याचे आता जेईची एक्झाम झाली 12वीची, त्याचा रिझल्ट पण लागलाय. तर त्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जे मार्क आहेत ते 99 पॉईंटवर आहेत. 100% बी ग्रुपचा स्टडी करतो त्याला प्रॅक्टिस म्हणून जेईची एक्झाम लागते. येस नेक्स्ट. ही सगळी कमाल आपला सकस संतुलित आहार जो आहे तो कायम त्यांच्या जवळ असतो. संपला तरी आम्ही त्याला पार्सलली पाठवतो पण अजिबात त्याचा तुटवडा पडू देत नाही. जी मुलं सकस संतुलित आहार घेतात त्यांचा परफॉर्मन्स मग तो ग्राउंड मधला असेल अगर एज्युकेटिव्ह फील्ड मधला असेल आणि बाकीचा परफॉर्मन्स हा नेहमी चांगला असतो. नेक्स्ट प्लीज. दुसरी गोष्ट की सगळ्या प्रकारचे आपण क्लोदिंग वापरू शकतो, सगळ्या प्रकारचे कल्चरल आपण एन्जॉय करू शकतो. आणि हा कॉल माझ्या इच्छात आहे म्हणून माझी मुलं हॉस्टेलला असताना जे काही काम पडेल थोडस किंवा माझा नवरा बाहेर मित्रांबरोबर घेतलेला असताना काम पडण्यामध्ये भरून भेटतो. येस. येस, आमचे दिनेश कुमार बांगरे सर जेव्हा लंच टाइमला म्हणत होते मला की तुम्ही डॉक्टर असून ह्यामध्ये एंट्री का केली, एका मिनिटामध्ये सांगा. तर मग मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो की मी आरोग्य अमृत, आरोग्य संविधान पुस्तक किंवा जे काही आम्ही करतो आयुर्वेद म्हणा सगळ्याच गोष्टी, तर त्याचं एकच असतं की स्वास्थ्याचं स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रश्न म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर. घेऊन मग ते न्यूट्रिशन दिलं. तुम्ही बघू शकता तिथं पण शेक आहे. ती सिस्टर ती इंजेक्टेबल पुश करते आणि तुम्हाला लिटरली सांगते तिसऱ्या दिवशी तिला आयसीयूच्या बेडवर हलवलं आणि स्पेशल रूम मध्ये शिफ्ट केलं. आणि तिच्या साईडच्या जे 7 ते 8 बेडवर लोक होती ती लोक 15-15 दिवसांनी बाहेर पडली. आणि मला भीतीही वाटायची की ती खूप हळवी आहे आणि तिने जर एखादी डेथ तिथे बघितली तर ती बाहेर निघू शकणार नाही. सगळ्यात महत्वाचं होतं की 3 दिवसानंतर ती बाहेर पडली. येस. आणि संकट जेव्हा येतात ना एका मागे एक येतात.
नेक्स्ट मंथ मध्ये माझ्या वडील त्यांना स्ट्रोक बसला, ब्रेनचा स्ट्रोक. प्राध्यापक माणूस, कायम योगा करणारा. नरेंद्र मोदी साहेब आहेत, ज्याच्या प्रस्तावनेमध्ये हायर एज्युकेटेड पर्सन आहेत, तर त्या व्यक्तीने पुस्तक लिहिलंय सर, आणि ते व्यक्ती सर वेलनेस कोच आहेत सर. तुमच्या 10 प्रश्नांची उत्तरं एका तुमच्या या स्टेटमेंटनी 100% गायब होती. येस येस. सो आयुर्वेदिक कॉलेजमध्ये पण ते ठेवलं होतं की तुम्हाला ऍज अ वेलनेस कोच लहान मुलांपासून जे काही आपले जे लोक असतात तुम्ही तुमच्या 5 पिलर्स